महाराष्ट्राचा होईल, माती झालं तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालं तर भावाने मातेची होईल आणि पुनर्जन्म मिळाला तर मावळाच होईल. आपण जात आहोत सामन्याकडे. हा सामना आहे शिवनेरी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात ज्या संघाने शंखनाद केला तो संघ आहे सिंहगड.
डबल काय 14-14
22 धावा 22. एकूण धावले तर 33 धावा 2 गडच्या मग बदलामध्ये. सुजित केला फटका परंतु पिल्ड देत आहेत. कव्हरमध्ये एक सिंगल दुसरा टप्पा हातामध्ये घेतला, पिल्ड देत आहेत आणि डाव्या हातामध्ये सूर्य कसा एक रॅकेट आर्म थ्रो बॉलच्या हातामध्ये गेला. दरम्यान धावाल्यात एक संघाचा एकूण धावले 34 धावा.
शिवनेरी संघ पराभूत करत आहेत या संघाने हो यावेळेस सुरेख फिटिंग सुंदर फिट केली परंतु चेंडूचा थ्रो थोडा हवेशीर थ्रो दिला परंतु जास्तीत जास्त ज्यावेळेस तुम्ही रनआउटची ज्यावेळेस सेकंड असते त्यावेळेस तुम्ही असे थ्रो करून चालत नाही तुम्हाला त्यावेळेस ट्रॅक थ्रोची गरज असते आणि संघाचा एकूण धावतो मोठला शिवनेरी संघाचा विरुद्ध करत असताना सिंहगड संघाची स्थिती आहे धावणं काय तर 35 धावा 2 गडचे मोबदल्यामध्ये काय आहे एक सुरेख पण काय चेंडू जाईल रफू टप्पे टाका चेंडू गेला कवर सीमारेषेच्या बाहेर कणकणीत 2 गडचे मोबदल्यामध्ये काय आहे एक सुरेख पण काय चेंडू जाईल रफू टप्पे टाका चेंडू गेला कवर सीमारेषेच्या बाहेर 4 धावेच्या साईड संघाचा एकूण धावतो बोटला सिंहगड संघाचा एकूण धावलं काय 39 धावा पीसीएमसी करंडक 2024 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेट पंडितांचं आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत कोणता तरी या राईट मोड विकेट हो 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 डाऊन दिले काय मोठा फटका बसला असता आणि चेंडू उपाध्याय झाले की वाईड वर आहेत फार मोठी बॅट स्वीकारली होती कारण बॅट जर स्वीकारली ना तर बॅटच्या स्विंगला फार महत्व आहे बॅक क्लिप त्याला म्हणतात मोठी जर बॅट स्वीक केली तर फटके सुद्धा तसे बसत असतात दरम्यान गुलदार राईट मोड विकेट राऊंड विकेट हो हो येते फटका खेळ गेला चेंडू जाईल सीमारेष जवळ आणि चेंडू सुंदर फिटिंग केली आपल्या उजवीकडे चेंडूला अडवलं गेलं दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या साईडला संघाचा एकूण धावलं काय तर 41 धावा बोलावले त्याने काम आहे झपाटके नाही दिसणार नाही अरे आम्ही यायचं नाही डायरेक्ट घेऊन यायचं जा लवकर सर सिंहगड विरोधात काय करायचे या 2 संघाने शंकरात केलाय तो संघ टिकला बघा नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 दरम्यान गुलदार या राईट मोड विकेट मार्गासाठी सज्ज होत आहेत राईट काय सांगतात दरम्यान एक सिंगल घालतील पहिल्यांदा फिल्डर आपल्या उजवीकडे चेंडू अडवलं दरम्यान एक सिंगल आणि पंचांचा इशारा मात्र यस षटक क्रमांक संपले गेले षटक संपले आहेत तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय 4 षटकांचा खेळ संपला गेला हाफ ऑफ द वे सिंहगड संघाची अवस्था आहे एकूण धावलं काय 42 धावा धावलं काय 42 धावा तर एसटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धेला 192 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे तर नाव सांगा मला होतं सिंहगड स्ट्रायकर हा संघ आहे बॅटिंग करणारा आणि सुमेर हातामध्ये षटक नाही सुमेर 007 रंगाची जर्सी परिधान केला टी शर्ट परिधान केलं आहे गुलदार तयार आज चेंडू आपल्याला पात्र झाले की वाईट बॉल दिवस पात्र केली वाईट बॉलच्या साठी सांगायचा एकूण आपण पोहोचेल टॉस जिंकला सिंहगड संघाने सिंहगड हा चेंडू बॅट चिकन आणि फलंदाज येथे बॅट टू ठेवलाय संघाचा एकूण धावपळ जो बोलला सिंहगड स्ट्रायकर आणि शिवनेरी वॉरियर्स या 2 संघामध्ये चालू आहेत पीसीएमसी करंडक 2024
अजित गुल्लेत बॅटमॅन असा फटका खेळता प्रत्येकाला चेंडू सुरेख छाटला ऑप्टिकला आणि चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये. कारण जास्तीत जास्त वेळा ज्यावेळेस चेंडू विकेट किपर हातामध्ये जातो बीटवरनं त्यावेळेस नजरा जातात एका व्यक्तीकडे. ती व्यक्ती असते मुख्य अंपायर. हो येथे चेंडू खेळायला आहेत तर कव्हरमध्ये फिल्डर देत आहेत आणि थोडासा अक्रॉस पडत चेंडूला फील्ड केली सुरेख थ्रो केलाय आणि संघाचा एकूण धाव पर्यंत पोहोचला 44 तिकडी बाद. चेंडू कंकणाला गवसणे. ओ हो एका पावलाचं अंतर कमी पडलं आहे. सर्व काही विस्कळ गेलं बघा. चष्मा सुद्धा पडला गॉगल सुद्धा पडला गेलात आणि सर्व काही विस्कळत होता. याच 2 धावाल्यात. कारण मित्रांनो ज्यावेळेस तुमची परीक्षा घेतो ना ज्यावेळेस तुमची परीक्षा घेतो त्यावेळेस तुम्ही मॅक्सिमम बघा दैव आपाप अफगाणिस्तान बनेल. चेंडू स्कोरिंगला खेळलेला एक सुरेख पटका आहे आणि डीप स्कोरिंगला चेंडू अडवला सिंगल आणि एका धावेच्या साईनं संघाचा धावपळ पोहोचला 47 धावा. क्रिकेटमध्ये अजित थोरात संघाचे संघनायक आहे, संघाचा कॅप्टन आहे, संघाचा कण आहेत, संघाचा मजबूत आधार आहेत. त्याचं नाव आहे अजित थोरात सर. आपला बॅटमॅनसारख्या फटका खेळता पडता सांगलं की वाईट बॉल. खरं तर हे दिवस असताना संक्रांतीचा जेव्हा जास्त दूर नाही आणि पतंग आपण बघत आहोत. पतंग सुद्धा उडली जातात. छोटी छोटी मुलं पतंग उडली जातात. हो वाईट बॉल इथे पतंग साईडला वाईट बॉल साईडला एका वाढेल आणि एका धावेच्या साईडला सिंगल स्ट्रायकर संघाचा टॉस जिंकून या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. दिवाळीनंतरचे जे महिने असतात दिवाळीनंतर आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे चांगल्याचे महिने असतात. महिन्यामध्ये संख्या असेल त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला डिसेंबर महिना असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च खरं तर हे महिने क्रिकेट जास्तीत जास्त खेळले जातात. डाऊन दी लेग आणि पंचाने झाले की वाईट बॉल संघाचा धावपळ पोहोचला. संघाचा एकूण धावपळ पोहोचला वाईट बॉल सांगितलं 50 धावा 50 गोता भैया. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. येथे बॅटची कड आणि 4 वाईट फलंदाज येथे बॅक टू पॅव्हिलियन डीजे. इस जंगल में हम संघाच्या 50 धावा धावपळ लागल्यात आणि मला वाटलं की पहिल्यांदा चांगली खेळी करेल थोडं चांगली खेळी करायला लागेल. बॅटची कड घेतली आणि चेंडू जाऊन विसरला होता विकेट किंवा हातामध्ये. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं येथे आपण बघत आहोत की सुरेख असं वातावरण आणखत आहे. निसर्ग देवतेने भरभरून दिलेला आहे असा हा परिसर आहे. भव्य रम्य दिव्य असा परिसर या ठिकाणी आहे आणि ग्राउंड वरती आपण बऱ्याचशा ठिकाणी ग्रास सुद्धा बघायला भेटेल. कारण ग्रासची थोडंसं वाढलेलं ग्रास आहे. कारण मध्यंतर मागच्या आठवड्यामध्ये जो पावसाळा झाला त्या पावसाळ्यामध्ये ग्रास थोडं वाढले गेले आहेत. दरम्यान गुलाब आपला या नवीन फलंदाज आतमध्ये आलाय राईट आर्म ओव्हर विकेट. बॅटमॅन असेल तर स्लॅश लगला फिटकार असेल फटका प्रयत्न आता होता परंतु चेंडू त्याने हुलकावून दिली. एक चेंडू सिंगल 2 धावा 2 धावेचा साईड संघाचा धावपळ पोहोचला. येस शिवनेरी संघाचा खरं तर मोठा खेळ आहे. बोलत आता या राईट आर्म विकेट निलेश. वा सुरेख चेंडू. शिवनेरी संघाचा तारणहार नाव आहे निलेश बिराजदार. नो बॉल. निलेश बिराजदार एकदम सुरेख असा खेळ आहे एकदम ओके. खरं तर एक फायटिंग असा खेळ आहे एक सुपर असा फायटर खेळ आहे निलेश बिराजदार. शिवनेरी संघाचा खरा तारणहार नाव आहे तर त्याचं निलेश बिराजदार. एकूण धावक आहेत 53 धावा संघाच्या धावक आहेत आणि शतक बहुधा येथे नवीन गोलंदाज येऊन शतक पूर्ण करेल आणि तो गोलंदाज कोणता असेल ते सुद्धा आपण बघूया. निलेश बिराजदार
लाल रंगाचा सेट घातलाय. लाल रंगाला महत्व आहेत. आपल्या खतर रंगाचे बरेचसे महत्व आहेत. पिवळा रंग जगातील सर्वात हसीन आणि सुंदर रंग म्हणून पिवळ्या रंगाची ओळख आहे. पिवळा रंग आपल्या डोळ्यांना पटकन आपण पिवळ्या रंगाला बघू शकतो. त्यामुळे पिवळा रंग आपण बघितलं तर एसटीडी असेल किंवा झेरॉक्स असेल त्या ठिकाणी पिवळा रंग नेहमीच असतो. बऱ्याचशा स्कूल बस असतात त्यांचा रंग सुद्धा पिवळा असतो. कारण पिवळा रंग डोळ्याला पटकन आकर्षित करून घेतो. गोलंदाज तयार. गणेश गोलंदाज आहेत. फुल टॉस गुण खेळता पडत होता. डान्सिंग डाऊन विकेट क्रीज सोडला होतो खेळण्यासाठी. पूर्ण चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये बॅटला बाय बाय करत आणि संघाचा धावपडक आहे त्या ठिकाणी संघाचा धावपडक आहे 54 विकेट. धावपलक बरंच स्थिर आहेत 50 वरती. ओके धावपलक 53 धावा. ओके 53. अजून आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म विकेट. ओहो बॅलन्स होतं जर राखलं गेल्यात. अन्यथा जर चूक झाली असती तर एसटी होतो झाल्या असत्या तर फलंदाज हिट विकेट ठरला असतात. हिट विकेट कारण हा जो एक प्रकार आहे. फलंदाज बाद होण्याचे प्रकार क्रिकेटमधील लक्ष आहेत. 9 ते 10 प्रकार आहेत. एक कोण टोपण बॅटमॅन आपल्याला फटका कट केलाय. सुरेख असा फटका कट केलाय. चिडू जायची वारशीच्या जवळ सुरेख फटका. राजेशाही फटका. चौकार 4 धावा. आणि नो बॉल सुद्धा आहेत म्हणजे 5 धावा येईल. 1 नो बॉलची आणि 4 धावा बॅटच्या म्हणजे 5 धावा. आणि बॅट्समनला पंचाने सांगितले की फ्री हिटचं लायसन्स सुद्धा दिले गेलं. फ्री हिटचं लायसन्स आहे. उघडा डोळे पहा नीट समोर आहेत फ्री हिट. बोलता तर फ्री हिट असलं तर सर्व दर्शक सामना बघत असतात. काय होईल बघत असतात. मोठा फटका बसेल का. आणि गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो इथे फटका केला. सुरेख फटका. फ्री हिटचा घेतलेला फायदा. चौकार 4. एकूण धावा 63 धावा. 4 गडी धावा बनल्याबद्दल 4 गडी बाद 63 धावा. सिंहगड स्ट्रायकर संघाची स्थिती आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म विकेट. फुल टॉस येथे चेंडूला सुरेखची दिशा दिली गेली आणि चेंडू जाईल डबल ट्रबल. झेल बी सुटला आणि चेंडू वापार चौकार. एकूण धावा 67 धावा. 67 लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज तयार. राईट आर्म विकेट. हो सटीक यॉर्क. सुरेख ब्लॉक मध्ये टॉक कसे त्याला बदल. टॉक कसे निवारकर. एक सिंगल आली आणि एका धावेच्या सायकल संघाचा धावा काय तर 68 धावा संघाचा धावा काय. सागरने चौकार जर खेळला सॅमसन कळवतात की त्याच्याकडनं 501 रुपये आहेत. सागरने जर चौकार खेळला गेला तर सॅमसन यांच्याकडनं 501 रुपये. ओहो कदाचित वा जी जी फलंदाज सागर लहरों से डर का नौका पार में होती कोशिश करवाने की हार कभी नाही होते. तर चौकात जर खेळला तर महेंद्रसिंग धोनीचा टिपिकल अंदाज आपल्याला बघ भेटेल. महेंद्रसिंग धोनी आपल्याला नक्कीच त्याच्या आतमध्ये बघायला भेटेल.
स्वामीनी सिक्स मारला की सॅम कडनं 1,000 रुपये. आणि आताच आपण जो लुक बघितला त्या लुक अतिशय सुरेख आहेत. मला वाटतं अजूनही नजरेमध्ये भरून घ्यावं वाटतं तर आपण सागरचा आपण लुक बघा. मला वाटतं त्याचे केस जे आहे ना असे सुरेख असे केस झाले आहेत आणि केसाचा मेकअप जे करून आले ते जावेद हबीब त्या सलूनमधून खरं तर केसाचा फार सुरेख असा लुक आहेत. अगदी डोळ्यामध्ये सामावून घ्यावं असं व्यक्तिमत्व आपण सागरचं बघत आहोत. नवीन बॅटर आतमध्ये बोलता तयार हा चेंडू गुंडे बॅकफुट असेल चेंडूला दिशा दिली गेली चेंडूला बॅटचा फेस करून काय केलाय पॉईंट आपण देत आहेत. एक सिंगल आणि एका धावेच्या साईडला संघाचा एकूण धावा जो बोलला संघाचा एकूण धावलं काय 69 धावा 6.1 षटकामध्ये. अजून यानंतर एक षटक बघाय गोलंदाज तयार अतुल राईट मोर्जिकटी गोलंदाज हो बॅट निसर्ग बॅटने पण काय केलं आहे जास्त मोठी ताकद आता मिडॉपला फिरत येत आहे. एक सिंगल फिरत आहे डॉट चिडू आणि सांगता एकूण धावा जो आहे त्या ठिकाणी 69 धावा. PCMC करंडक 2024 आखीव देखीव रिखीव असं नियोजन आयोजकांनी केलं आहे. अभि जाधव आणि त्यांचा मित्र उडीवार यांच्या माध्यमातून उभा राहिलेला PCMC करंडकाचा एक ड्राईव्ह करता केलाय. आता ड्राईव्ह करायला फिल्डर कव्हरमध्ये फिल्डर चेंडू लाडून गेलं थोडं अक्रॉस पुढे चेंडू लाडून गेलं आणि चेंडू सुपूर्द केला. अतुल जाधवने एक सिंगल एका धावेच्या साईड संघाचा धावला 70 धावा डबल कोट आहेत. गोलंदाज तयार राईट हा मोडून घेतो 4 ते 5 राऊंड आहे. हा चेंडू खेळला बॉल केला आहे. सुंदर फिल्डिंग आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्या. 3 धावा आता एका धावे साईड धावलं काय 71 धावा डबल कोट आहेत. गोलंदाज तयार राईट हा मोडून घेतो. ओहो हा चेंडू सुरेख राज्य ऑफर टाकला चेंडू टाकून झाल्यानंतर अतुल बॅट्समनच्या डोळ्याकडून बघितलं होतं की नक्कीच विचारलं की कसं वाटतं हाऊ टेस्ट डबल काहीतरी 71 गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख टाकलेला अप्रतिम मारा या षटकामध्ये केला जात आहेत आणि बॅट्समनच्या मनाचा ठाव घेत एक अंदाज करत टाकायचा चेंडू टाकले जात आहेत. चेंडूला डिलिव्हर केले जात आहेत आणि धावफलक आहेत 71 धावा संघाचा धावफलक आहेत. सिंहगड स्ट्रायकर या संघाचा धावफलक आहे 71 गोलंदाज तयार. बॅकफुटला सारख्या चेंडूला दिशा दिली स्टेअर केलं गेलं फिल्डर देत आहेत. गेलीमध्ये चेंडू सिंगल काढली फिल्डर देत आहेत सिंगल काढली गेली. आता सिंहगड या गडाला 2 नाव आहेत. सिंहगडाचं पहिलं नाव काय आपल्याला माहिती आहेत. सिंहगडाचं पहिलं नाव काय होतं तर एकूण धावफलक आहेत 72 झाल्या 7 षटकाचा खेळ संपला आहे. तर प्रश्न असा आहे की सिंहगड या किल्ल्याचं पहिलं नाव काय होतं. आता तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये नाव आहेत मुखात नाव आहेत. कोणाला किल्ला नरवीर तालाजी मालुसरे अचूक उत्तर दिलं गेलं सागर मामा नक्कीच आपसुक तोंडामधून कोणाला शब्द निघाला. शेवटचं काही दिवसाला काही गोलंदाज तयार राईट हा मोडून तुषार बॅटफुट असायचा करायचा प्रयत्न अपील झालाय आणि जीवन अपघात सुंदर प्रसिद्ध काळा मालक आहेत तुषार सेठ आणि मोठमोठ्या बैलांचे ते मालक आहेत. त्यावेळेस आपल्याला चेंडू कट केलाय फिल्डर तिथे असेल चेंडूला चकमा दिला चेंडू लाईन सीमारेषेच्या जवळ आणि 4 चौका. नवीन बॅटर आतमध्ये आहे पिचवरती ऋषिकेश खांबळे नवीन लग्न झाले आहेत. लग्नाच्या व्हिडिओमध्ये अटकलेले आहेत. मागील महिन्यामध्ये लग्न झालं
ओहो दांडी 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 गुड. धनावडे 76 फटके काय प्रयत्न होतात. टोचच्या साईडवर काय केलं एक सिंगल चेंडू शिल्लक गावातील शेवटच्या टप्प्यामध्ये हा डाव आलाय. शेगड स्ट्रायकर सगळं शेवटच्या टप्प्यामध्ये या डावाच्या म्हणून काही चेंडू शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक आहेत या डावाचे बघू जाते. शेवटचा चेंडू या डावाचा बाकी आहे. म्हणजे शेवट स्ट्रायकर सगळ्याच्या डावाची संध्याकाळ होत आहेत. शेवट चेंडू आणि बघायचा तर पडण्यासाठी की डाव संपला. पहिला डाव संपला गेला. शेवट स्ट्रायकर सगळ्यांनी बनवल्या 77 झाल्या. 78 डावांची गरज शिवलेली सगळं असेल. डीजे मेरी यही प्रॉब्लम है सर. मारता ज्यादा हूं गिनता कम. गिनकर मारने के लिए ये कोई डाइटिंग थोड़ी है, फाइटिंग है. तर आतमध्ये आपण सूरज साहेबांना बघत आहोत. सूरज साहेब महिलांमध्ये खेळाडू कमी, क्रिकेटर कमी, परंतु पहिलवान जास्त वाटतात. येस येस येस. तुम्ही झोमॅटोवाय सूरज पहिलवान, झोमॅटोवाय सूरज. आपण ऋषिकेश खांबळे यांना बघत आहोत. खरं तर सूर्यकाश व्यक्तिमत्व आहेत. ऋषिकेश खांबळे आणि सूरज सर्वांचे खरं तर चित्त आकर्षून घेत आहेत. सर्वांचं नजरा, सर्वांची मनं जिंकून घेत आहेत. नक्की डीजे मास्टर मला वाटतं दोघांसाठी बीट होत्या, 3 बीट होत्या. दोघांसाठी बीट आहे. दोघांसाठी मला वाटतं वेळ आहेत. पहिल्यावर आलं की ते घेत नक्कीच आपण सूरज आणि ऋषी. जिंदगी तो जिंदा दिली का नाम आहे. खरं तर एक जिंदा दिली असं व्यक्तिमत्व आहेत. खरं तर 4 दिवसाची रंगसंगत, 4 दिवसाची नाती, अशी पाखरेती आठवणी ठेवली जाती. नावं सांगा बॅट्समॅनची. बॅट्समॅनची नावं सांगा. कृपया बॅट्समॅनची नावं सांगा. एकदा नावं सांगा, बॅट्समॅनची नावं सांगा. फक्त
सामना सुरू करू नका. बॅट्समॅन जाऊन आहेत त्यामुळे इथं सर्व ब्लँक आहेत. आपण एखाद्या परीक्षेला जायचो. आपण 100पैकी 100 मार्कात आपण पेपर द्यायचा. परंतु आपण ब्लॉक नंबर आणि आपलं नाव नंबर आपण द्यायचा नाही पेपरवरती. उपयोग नाही. त्यामुळे नाव सांगा एकदा बॅट्समॅनचे. लॉक केला होता सामन्याकडे आपण जात आहोत. हातात हात जोडले की मैत्री होते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. हातावर हात आपटला तर टाळे होते. कुणाला हात दिला तर मदत होते. हात वर केला तर असहायता होते. आयो
हात पुसले तरी मागणी होते. तर चला जाऊया मैदानामध्ये. 78 धावांची गरज शिवनेरी वॉरियर्स संघाला आहेत. आता 78 धावा या संघासाठी कशा आहेत? 78 धावा या संघासाठी धावांचा पाड आहेत, धावांची टेकडी आहेत किंवा डांबरी सदक आहेत ते मात्र बघायचे आहेत. कारण 78 धावा तुम्हाला 48 चेंडूमध्ये भरत आहेत. एवढं सोपं पण नाहीत आणि एवढं अवघड पण नाहीत. दिली बाउंडी. पुढची मॅच कुणाची आहे ना त्यांनी टॉस साठी तयार राहा. तोरणा वर्सेस पुरंदर. हलकासा चेंडूला खेळता परत होता, पण जो बघायचा प्रत्येकाला सांगेल प्रत्येक काहीतरी सांगणार असं वाटतं. लेग वाईज आहेत तुषार आणि निलेश बिराजदार तयार. डिफेन्स केला गेला एक सिंगल, एक डिफेन्स केला गेला एक जास्त मोठा फटका, एक सिंगल आणि एका धावेच्या साईडला संघाचा एकूण धावपर्यंत पोहोचला. गोलंदाज तयार तुझ्यासाठी. पुन्हा एकदा डिफेन्स केला गेला, एक रक्षात्मक स्ट्रोक केला गेला आणि धाव भेटत नाहीत. 78 धावा संघाला आहेत. 78 धावा एवढे सोपे पण नाहीत आणि अवघड पण नाहीत दोन्ही संघासाठी. एका संघाला वाचत आहेत तर एका संघाला बनवत आहे. गोलंदाज या ओहो बॅटमॅनला सगळ्यात कट करतापर्यंत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतापर्यंत होता, परंतु चेंडू सुरेख टाकला गेला आणि डॉट चेंडू आहे. त्यांना विचारून म्हणते का ते मालक आहेत कम्प्युटरवाले 5,000 रुपये. स्ट्रायकर आणि वॉरियर्स या दोन कॅमेराला आणि गोलंदाज वरती कमी करतात म्हणजे असं नाही का. मयूर आणि समोर आहेत तुषार. गोलंदाज या हा चेंडू बघायचा आहे. वाईड बॉल डाऊन दिले येस साधारण सांगितले की हा चेंडू वाईड बॉल आहेत आणि वाईड बॉलच्या साईडला संघाचा एकूण धावापर्यंत पोहोचला. तर बिनबाद संघाचा वर्ग आहे. 3 धावा बिनबाद 3. आपल्या पद्धतीने खरं तर विकेट सेलिब्रेट केली जात आहेत. विकेट फॉल सेलिब्रेट केले जात आहे आणि संघाचं धावलं की 3 असताना पहिला धक्का, पहिला आघात संघाला भेटला आहे. शिवनेरी संघाला खरं तर शिवनेरी वारी संघाला पहिला आघात भेटला आहे. शिवनेरी आणि श्रीरंगगड या 2 संघामध्ये सामोरे आहेत. तर 78 धावा संघामध्ये आहेत. नवीन बॅटर आतमध्ये आहेत. तर लॉस्ट स्ट्राईकला असेल अतुल. निलेश बिराजदार स्ट्राईकला आहे. बघायचा किसमे कितना दम. फांदीवर बसलेला जो पक्षी असतो त्या पक्षाला फांदी मोडेल, फांदी तुटेल याची पर्वा मुळीच नसते, कारण त्या पक्षाचा स्वतःच्या पंखावर देखील विश्वास आहे. गोलंदाज आहेत. नाव काय बोलायचं?
पहिला चेंडू डाऊन द लेग आणि इथे हा चेंडू वाईड आहे. कृपया नाव सांगायला बरोबर प्रणय का? येस येस हातामध्ये क्षेत्रला प्रणय. गोलंदाज तयार प्रणय. हो हो हा चेंडू बघा काय सुंदर बघा चेंडू. या षटकामध्ये प्रणय गोलंदाजी करत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. हो 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 हाही चेंडू लाजवाबपणे टाकला. षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली जात आहेत आणि सांगतात एकूण धावा अजून 4 धावा या संघाला आहेत. शिवनेरी वॉरियर्स संघामध्ये आहेत तर 78 धावांची गरज आहे. ते तुम्हाला 48 चेंडूमध्ये गोलंदाज तयार. हलकाचा चेंडू गेलेला आहे. जावी थोडासा परत अनिल कुंबळे सारखे डावे होतात. एकूण धावाल्यात 5 धावफलक आहेत. शिवनेरी वॉरियर्स संघात धावफलक 5 धावा संघात धावफलक आहेत. कोलकाता राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू गतीमध्ये केले परिवर्तन केलं होतं. थोडंसं कमी गती टाकली. कोलकाता चेंडू गतीमध्ये केले परिवर्तन केलं होतं. थोडंसं कमी. कोलकाता राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू गतीमध्ये केले परिवर्तन केलं होतं. थोडंसं कमी गती टाकली. दोन संघ आज फुल टू एन्जॉय करत आहेत. 2 संघ कशाला आलेले सर्व खेळाडू सुद्धा आज खरं तर आपण एक गेट टुगेदर साजरा केले जात आहेत आणि निमित्त आहे पीसीएमसी करंडक 2024. नवीन बॅटर आतमधील नवीन बॅटर आणि मोठं लक्ष असेल कारण पार्टनरशिप इथे करत आहेत. पार्टनरशिप जर झाली तर संघाला फार मोठी संधी होईल कारण पार्टनरशिप बनवणं इथं महत्वाचं आहे. सिंगल डबल धावेवरती भर जर दिला गेला आणि जर मोठमोठे फटकेमध्ये खेळले गेले तर नावं सांगा बॅटरचं. नवीन बॅटर आतमध्ये गणेश. खरं तर गणेश आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गणेश देवतेला फार मोठा आहे. गणेश म्हणजे सुख करता दुःख करता संकटमध्ये कोण गती दाखवायचं नक्की नाव आहे गणेश. श्री गणेश. टोपी सुद्धा पैन केले आहेत. लाल रंग खरं तर धोक्याचा रंग आहे. लाल रंग बघायचा. लाल रंग कशा प्रकारचं गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू कसा चेंडू टर्न केलाय. कोणामध्ये एक सिंगल खाली गेली. टाऊ कॉर्नर चेंडू गेला एक सिंगल आणि 2 धावा फलंदाजाने पळून पूर्ण केल्या. 2 धावाच्या साठी सांगायचं धोपलं काय 78 वर जाईल. सांगायला बोलला आतापर्यंत 7 बनवले आहेत. धावा आणि संघाला 1 धाव शॉट आहे. अगोदरच कर्जबाजारी त्यात उस्ता असते झाली कारण इथं तुम्हाला धाव्यांची फार मोठी गरज आहे आणि अशा जर धावा झाल्या चुका जर झाल्या कारण शॉर्ट धाव जरी भेटले तर खरं तर जे परिश्रम असतं ते पूर्वने वाजत असतं. गोलंदाज तयार. हो हो असायला करून फटका केलेला भरलेला फटका असेल आणि हो 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 डीप लॉकरला सुंदर फटे परत असं ते पूर्वने वाजत असतं. गोलंदाज तयार. हो हो असायला करून फटका केलेला भरलेला फटका असेल आणि हो 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 डीप लॉकरला सुंदर
एकूण धावा आहेत 6 आणि फलंदाज बाद झाले 3 बाद 6. एका नाजूक स्थितीमध्ये हा संघ अडकलेला आहे. सर तुम्हाला काय वाटतं सामन्याचं भवितव्य काय असेल सर? तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने संघाने खेळ केला पाहिजे? शिवनेरी वॉरियर संघाला गरज आहे तर शिवनेरी वॉरियर संघाने कसा खेळ केला पाहिजे? कारण त्याचे 3 फलंदाज अडचणीमध्ये आले आहेत. संघाला कुठेतरी अडचण निर्माण होत आहे. धावा जिंकत आहेत आणि धावा सुद्धा तुम्हाला पडत आहेत आणि विकेट सुद्धा चिमणीचे राहिलेत. ओव्हर झाली ओव्हर. दोन षटकाचा खेळ संपला आणि शिवनेरी वॉरियर्स संघाचा धावला काय तर 3 गडी बाद 6 धावा. नाव सांगा बॅट्समनचं. कृपया नाव सांगा बॅट्समनचं. न्यू बॅटर यस श्याम सर. सध्याच्या काळामध्ये आपण जे नाव आहेत नावामध्ये सुद्धा बरेचसे शॉर्ट नाव आले आहेत. सध्या पूर्ण नाव खेळतो जास्तीत जास्त सांगत आहेत. पीडी गोलंदाज तयार. हा चेंडू ब्लॉक कोण करता म्हणत होता सूरज चेंडू आणि येथे गोलंदाज तयार. हा चेंडू ब्लॉक कोण करता म्हणत होता. एक मैत्रीचं प्रतीक होणं ही स्पर्धा आहे. खरं तर मैत्रीची स्पर्धा काय मैत्रीचं प्रतीक होणं ही स्पर्धेला पीसीएमसी कर्नाटकला बघितले जात आहेत. काही या स्पर्धेमध्ये विजय आणि पराभव या गोष्टीपेक्षा सर्व खेळाडू एकत्र आले हे खरी मैत्रीचा विजय आहे. हा खरा भाईचाराचा विजय आहे. मैत्री आणि भाईचारा. राईट आर्म ओव्हर विकेट. हो दोन बॅटे फटका केलाय मिडॉनला. सूरज फिल्डिंग परंतु कलेक्शन प्रसिद्धला पद्धत की पद्धत तुम्हाला काय वाटतं? परंतु पद्धत झाली की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीडमध्ये आणि 1 धाव आणि एका धावेच्या साईडला सांगायचा तुम्हाला काय नाव सांगा बॅट्समन. बंद धावा बंद धावा थांबा थांबा. नाव माहित नाही थांबा. आदित्य नवीन गोलंदाज तयार. श्याम हा चेंडू ऑन साईडला फटका केलेला आहे. बॉलच बॅटबॉल खेळला फिरत त्याचं लग आपला एक सिंगल झाली आणि एका धावेच्या साईडला संघाचा एकूण धावपटू पोहोचला 7 आणि 4 गडी या संघाचे बाद झाले. थांबला काय तर 8. डीजेच्या माध्यमातून सुंदर अशी गाणी वाजली जात आहेत. डीजे गाणे वाजवत आहेत. डीजेने आज आपल्याला बरेचसे गाणे वाजवलेत. जेवलात का वाजवलेत आपण. डबल सीट सुद्धा न्यायला डीजे आपल्याला तयार झाले आहेत आणि परंतु मध्ये फलंदाज एक गाणं म्हणत आहेत. ते गाणं आहे तू चेल मया तू चेल मया. हे गाणं फलंदाज म्हणत आहेत. म्हणजे आतापर्यंत 5 फलंदाज वाजवले. त्याप्रमाणे महिने एक गाणं आहे तू चल मया. मला वाटतं महिने प्यार किया मधील गाणं आहेत. आता तू चल मया इथे गाणं आहे ओरिजिनल गाणं. दाबलं काय तर 9-5 गडी बाद.
धावात 9. या दरम्यान बोलतात या राईट मोर विकेट हा चेंडू ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा टप्पा सापडत नाहीत आणि काय गोलंदाजी ते करत आहेत सगळ संघाचे गोलंदाज आज ओखलानी गोलंदाजी करत आहेत. फलंदाजांना संपूर्णपणे 4 मुंड्या चित करता प्रयत्न आत्महत केला आहेत. फलंदाजांना ताकद सुरू लागू देत नाही. आतापर्यंत या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज या राईट मोर विकेट बॅकफुटला सर्कल फटका खेळता प्रयत्न झाले की वाईड बॉल आहेत. वाईड बॉल आणि सगळ्याचा धापला केसल दुहेरी अंकामध्ये 10 धावा 5 गडी बाद षटक क्रमांक झाला आहे. तर तिसरं शेवटचा चेंडू बघा शेवटचा चेंडू या षटकाचा बोलत पहिया ओहो इथे झेल निसटला गेला गेल निसटला गेला परंतु चेंडू सरकत सीमारेषेच्या कव्हर सीमारेषेजवळ जात आहे. गोलीगत धोका आता काय माहित आहे मला एकूण धावकेत 12 धावा 12 आणि 5 विकेट त्यांच्या हातावर गेल्या आहेत. बरं का सर्व खेळाडूंसाठी या स्पर्धेची निमित्ताने सर्व खेळाडूंसाठी सन्मानित आहेत. त्यामुळे कोणीही सन्मान हा चेंडू ऑफसाईडला थोडंसं बॅक करून पटका खेळ गेला फिल्ड तिथे असेल डीप लॉंगॉनला सिंगल काढली आणि एका धावेच्या साईडने सांगायचा धावपडून बोलला 15 धावा 5 गडी मोबाईलमध्ये सर्व खेळाडूंना विनंती आहेत आपल्या सर्वांसाठी प्रत्येक खेळाडूसाठी सन्मान चिन्ह आहे वैयक्तिक सन्मान चिन्ह आणि सर्व खेळाडूंनी त्यांचे सन्मान चिन्ह घेऊनच जा. ऑफसाईडला पटका खेळता पदासाठी की हा चेंडू वाईड बॉल आहेत. वाईड बॉल डाऊन दिले आणि पदासाठी की वाईड बॉल आहेत. धावपडून बोलला वाईड बॉल साईडनं 16 धावा 5 गडी बाद. हा चेंडू ऑफसाईडला बॅक ऑफ लेन चेंडू होता फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूला विकेट किपर हातामध्ये सुंदर चेंडू ते गोलंदाजी करत आहेत. हो डाऊन दिले काय आज तुम्हाला चिकार चेंडू वाईड बघायला भेटले. वाईड बॉल सगळ्यात डबल काय 17 धावा 5 गडी बाद 17 धावा 5 गडी बाद आणि हा साऊंड झालाय सिंहगड स्ट्रायकर आणि शिवनेरी वॉर्ड्स मध्ये एकूण डबल काय 17 धावा. गोलंदाज पहिया हो पुन्हा एकदा गुन्हे चेंडू होता मिडस्टिकवर चेंडू गेला विकेट किपर हातामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी आज सिंहगड स्ट्रायकर संघटना केल्या आहेत. बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी अॅक्युरेट असं काम केलंय. अॅक्युरेट दाखवली बॉल्स बॅटिंग खेळ गेला फिल्डिंग तिथे असेल आणि डीप बोलून आपला एक सिंगल काढली 2 धावा फलंदाज पळून पूर्ण करतात. 2 धावेच्या साईडने सांगता एकूण धावपडतो बोलला 19 धावा. पीसीएमसी करंडक 2024 तर हा सामना कोणता संघ जिंकल आता तर जास्त धावा पडत आहेत. इक्वेशन तुम्हाला सांगेल इक्वेशन आहेत 24 चेंडू आणि 59 अजून सामना संपलेला आहे. फलंदाज सामना जिंकून देऊ शकेल जर तुम्ही प्रयत्न कराल. वाईड बॉल आहेत प्रयत्न जर केले तर अजूनही तुम्हाला संधी आहेत सामना जिंकून देण्याची. कारण तुम्हाला माहित आहे की शेवटचा चेंडू क्रिकेटमध्ये जोपर्यंत पडत नाहीत आणि शेवटची विकेट जोपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्हाला भविष्यवाणी करतात. गोलंदाज या ऑन साईडला खेळायचा पडला होता पण चेंडू बॉल्स बॅटर आणि चेंडू पुन्हा एकदा डॉट. नितीन चव्हाण गोलंदाजी मारत आहेत. 7 ते 8 फॉलो करणार आहे नितीनचा राईट मोर विकेट ड्राईव्ह केला परंतु फिल्ड चेंडूला पोस्ट केला मिडॉलला सुंदर फिल्डिंग झाली. एक क्विक सिंगल एका धावेच्या साईडने सांगायचा थांबलं काय तर 20 धावा. दांडी गोल
त्याच्या उद्ध्वस्त करून टाकल्यात आणि फलंदाज दांडी गुण त्याच्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. सर्वच्या सर्व हे जे प्लेयर आहेत सर्वच्या सर्व प्लेयर कॉर्पोरेशन मध्ये काम करणारे सर्व प्लेयर आहेत एम्प्लॉईज आहेत. काही आर्किटेक्ट आहेत काही बिल्डर्स आहेत आणि त्याचप्रमाणे बरेच प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये नावाची फारवडी कमाई खेळाडू आहेत. तयार मोठा फटका खेळता प्रयत्न होता. चिडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट चिडू आहेत. चिडू कसा बॅक काढवला परंतु जास्त इंटरेस्ट आहे ते फार दूर जात असं सगळ्या विद्यार्थ्यांनी फार मोठी गरज आहेत. मोठमोठ्या धावांची मोठमोठ्या फटक्याची सगळ्या गरज आहेत. परंतु पंच विकेट आहे का? विकेट आहे का आता? येस येस येस. गोलंदाज तयार. चिडू पायलेक दिशेने चिडूला दिसत गेली आणि चिडू जाईल पायलेक शिफारशीच्या बाहेर. हा असेल बऱ्याच वेळाने कणकणीत दणदणीत चौकार. 22चा चौकार असेल 22च्या 4 धावा. धावाने 24 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू 54 धावांची गरज. शिवनेरी वॉरियर्स संघाला आहेत 17 चेंडू 54 धावा संघाला बनवले आहे विजयासाठी. आपल्याला चिडूला केलेला आहे बॅटचा फेस करून फटका केला गेला फिल्ड तिथे पॉइंटला आणि एक सिंगल आणि एका धावेच्या साईड संघाचा एकूण धावपत्र बोलला 25 धावा संघाचा धावफलक आहेत. चेंडू कमी होत आहेत आणि धावा ज्या आहेत रेकॉर्ड धावा सुद्धा वाढत आहेत त्यामुळे मोठमोठ्या फटके जिंकत आहेत. ते अंतर जर कमी करत असेल तर संघाला सामना जिंकण्यासाठी मोठ्या फटके जिंकत आहेत. हलक्या तर खेळायचा प्रयत्न होता फायली दिसेल चेंडू हायवर होता एक टप्पा घेत चेंडूला उचलला गेला परंतु एक धाव काढली गेली आणि एका धावेच्या साईड धावफलक आहेत 26-6 गडी बाद. कॉर्पोरेशन मध्ये कामाला असलेली ही सर्व मित्र कंपनी आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमावलेले हे सर्व खेळाडू आहेत. हे सर्व मित्रपरिवार आज पीसीएमसी कर्नाटकच्या निमित्ताने आज एकत्र आलेत आणि चांगला असा खेळ सर्वांनी केल्यात. परंतु क्रिकेटमध्ये हार आणि पराभव या गोष्टी सातत्याने होत असतात. गोलंदाज तयार राईट आर्म विकेट. हा चेंडू असेल वा बॅकवर्डला रुमरचा प्रतिक्रिया केला. चेंडू असेल तलवार आहेत एक सिंगल काढली आणि एका धावेच्या साईडनं संघाचा धावफलक आहे 28 धावा.
22 आणि चेंडू शिल्लक राहिली अजून ती 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. थोडंसं एक तर्फे सामना झोकत आहेत आणि या सामन्याचा निकाल आपण जर बघितला, सामन्याचा निकाल सामना कुठेतरी एका बॅलन्सवरती जो आहे तो बॅलन्स सामन्याचा जात आहे एका संघाकडे आणि तो संघ आहे सिंहगड. हा संघ विजेच्या दिशेने कुठेतरी जात आहेत. विजेची दरवळ, विजेची खुशबू संघाला यायला सुरुवात झाली आहे. गोलंदाज तयार, हलका चेंडूला पुष्पर केले, चेंडू गेला मिडविकेटला फिल्ड दिला आहे, सिंगल काढली आणि एका धावेच्या साईड संघाचा एकूण धावपर्यंत पोहोचला. या संघाला विजयासाठी लक्ष आहे 78 धावांचं आणि या संघाने बनलं शिवनेरी वॉरियर्स संघाने बनल्या 29 धावा. खरं आजच्या दिवशी संक्रांतीच्या पूर्वसंध्येला तर फलंदाज आणखी एक फलंदाज कोसळला गेलात आणि नवीन बॅटर आतमध्ये शिवनेरी वॉरियर्स संघ. आता ज्या पद्धतीने संघाला बॅटिंगची फार मोठी गरज होती त्या बॅटिंग त्या धावा संघाला करता आल्या आहेत. जे षटकार चौकार नियंत्रित धावगती संघाला राखता आलेले आहेत आणि संघ मागं पडत चालला आहे. संघ आणि येथे सगळं फ्रंट पोटी होत आहेत. तो संघ आहे सिंहगड संघ फ्रंट पोटी येऊन आलेला आहे. बॅकअपला जिंकला विकेट कपर हातामध्ये सुंदर गोलंदाजी केली आणि डॉट चेंडू सगळ्यात धावला काय 29-7 कडच्या मोबाईलमध्ये. हा चेंडू अक्रॉस विकेट प्रकार आणि चेंडूला डीप लॉकला फिल्ड देत आहे. सिंगल धाव काढली आणि दुसऱ्या धावीला मात्र नकार दिला गेलाय. थोडंसं होकार दिला गेला होता सायकल व्यासपीठातून नकार दिला गेला नॉट सायकलने आणि एका धावीच्या सायकल संघाचा एकूण धावपर्यंत पोहोचला. 78 धावांची गरज सिंहगड गोलंदाज तयार आहेत. एकूण धावफलकात 30 धावा आणि फलंदाज पंत चेंडू झाले. षटक संपले आहेत. शेवटचे 6 चेंडू शिवनेरी वॉरियर्स संघाच्या धावांची शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये संघाला बऱ्याच शिकार धावा संघाला बनवत आहेत. धावा किती बनवत आहेत? 6 चेंडू 48. आपल्याला कुल फटका खेळ गेला फिल्ड देत असेल आणि श्याम सरणी गेला सूर्य एका साधे सुंदर असा झेल घेतला गेलाय. कव्हर मध्ये सूर्य कसा झेल झालाय. फलंदाज वन्स अगेन बॅक टू पॅव्हिलियन. हा साईडला फटका खेळ गेला. फिल्ड देत असेल रेपूट टाका चेंडू गेला तर डीप लॉक आपला फिल्ड देत आला तर लॉकआउट आला आणि एका धावेच्या साईड संघाचा एकूण धावफलक आहेत 31 धावा. एक पुन्हा एक मोठा फटका, एक चांगला एक महत्वाकांक्षी फटका, परंतु फक्त एक धाव आणि एका धावेच्या साईड संघाचा एकूण धावपर्यंत पोहोचला 32 धावा 8 कडच्या मोबाईलमध्ये. शिवनेरी वॉरियर्स संघ आणि सिंहगड स्ट्रायकर या दोन संघामध्ये हा सामना सुरू आहे.
चेंडू सिलेक्ट गोलंदाज तयार. हो मला वाटतं कॅच प्रॅक्टिस करत होते काय त्यामुळे एक सिंगल आली आणि संघाचा एकूण धाव तुंबला. या संघाला 78 धावा संघाबरोबर होत्या शिवनेरी वॉरियर संघाला. परंतु जे आव्हान संघात दिलं होतं सिंहगड सायकल संघाने ते आव्हान संघाला फुलवता आलं नाही आणि संघ मध्येच कोसळत आहेत. दरम्यान गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर विकेट दाखला विकेट मोठा फटका असलेले परंतु बघायचा सुरेख फिल्डिंग झाली. चौकार 4. दरम्यान गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर विकेट दाखला विकेट मोठा फटका असलेले परंतु बघायचा सुरेख फिल्डिंग झाली. चौकार